दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा. वर्षाच्या उत्तरार्धात येणारा हा मोठा सण दिवाळी, दीपावली या नावाने ओळखला जातो. जास्तीत जास्त 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आनंद हा फारच वेगळा असतो. अगदी महिनाभर आधीपासूनच या सणाची जोरदार तयारी सुरू होते. फराळाचा सुगंध घराघरातून दरवळू लागतो. घरी सोन पावलांनी लक्ष्मी यावी यासाठी घरी साफसफाई केली जाते. रुसवे फुगवे विसरून नातेवाईकांना भेटण्याचा आणि त्यांच्यासोबत आनंद वाटण्याचा हा काळ असतो. एकमेकींना खास दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या जातात. दिवाळीतील प्रत्येक दिवसाला खास असे महत्त्व आहे. तो दिवस साजरा करण्याची पद्धतही तितकीच खास आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची माहिती ही आपल्याला असायला हवी. म्हणूनच आज आपण दिवाळी सणाची माहिती पाहत आहोत. लिखित स्वरूपातील उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान 3000 वर्ष जुना आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी म्हणजे आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात अश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रायण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश 7 पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात आपल्याला दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात. असे नेमके आपल्याला म्हणता येणार नाही, असे मत B.K. गुप्ता यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाळी या पुस्तकात मांडले आहे. याशिवाय भारतातील काही लोकांची अशी श्रद्धा आहे, 14 वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र हे सीतेसह अयोध्येला परत आले तो दिवस म्हणजे दिवाळी होय. खरं तर त्यावेळी दिवाळीचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. आपल्या भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये दिवाळी हा सण सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा सण आहे असे म्हटले जाते. त्या काळी दीपावलीतील प्रकाशमय असणारा दीप हा मांगल्याचे प्रतीक मानला जात होता. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जात असतो. पावसाळ्यातील समृद्धीचा, आनंद उत्सवाचा आणि कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसात सायंकाळी घरातील स्त्रिया दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, तर पुरुष मंडळी घरांच्या दारात आकाश दिवे लावतात. दिवाळीमध्ये महाराष्ट्रात आणि इतर काही ठिकाणी लहान मुले आपल्या घराजवळ मातीचा किल्ला तयार करतात आणि त्यावर मातीची खेळणी मांडतात. तसेच त्यावर धान्य देखील पेरतात. दीपावलीचे मूळ नाव यक्षरात्री असे होते असा उल्लेख हेमचंद्रांनी नोंदवला आहे. तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही दिवाळी हेच नाव नोंदले आहे. नीलमत पुराण या ग्रंथात या सणास दीपमाला असे म्हटले आहे. कनौजचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला दीप प्रत्युप उत्सव असे नाव दिले आहे. त्याचबरोबर ज्योतिष रत्नमाला या ग्रंथात दिवाळी हा शब्द वापरला गेला आहे. शिवाय भविष्योत्तर पुराणात दिवाळीला दीपालिका असे म्हटले आहे. तसेच कालविवेक या ग्रंथात दीपावलीचा उल्लेख हा सुखरात्री असा केलेला दिसतो आणि व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात सुख सुप्तिका म्हणून दिवाळी ओळखली जाते. आपण जर बाहेरच्या जगामध्ये थोडंसं डोकावून पाहिलं
तर आपल्या लक्षात येईल की दीपावली या सणाला आता जागतिक रूप प्राप्त होत चालले आहे. जगभरातले भारतीय लोक आपल्या शहरात दिवाळी साजरी करतात. त्यामुळे अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. तसेच लंडन शहरातही दिवाळी खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दिवाळी हा सण प्रामुख्याने हिंदू तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजात काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. भारत, गयाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस तसेच श्रीलंका, सिंगापूर, सुरिनाम या देशांमध्ये दिवाळी सणानिमित्त सार्वजनिक सुट्टी असते. ऑस्ट्रेलिया या देशात मेलबर्न या ठिकाणी सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. इसवी सन 2010 मध्ये भारत सरकारने या कार्यक्रमाला $1,00,000 हे आनंदाने दिले होते. यामध्ये शहराच्या प्रमुख फेडरेशन चौकात भारतीय संस्कृतीवर आधारित अनेक कार्यक्रम साजरे होतात आणि त्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीचा कार्यक्रम देखील होतो. दिवाळीनिमित्त प्रतिवर्षी मराठी तसेच अन्य भाषिक साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक प्रसिद्ध केले जातात. यातील विशेष औचित्यपूर्ण अंकांना पारितोषिक सुद्धा दिले जाते. धनत्रयोदशी, धनतेरस, यमदीपपादन, धन्वंतरी जयंती अशा नावाने हा दिवस ओळखला जातो. या दिवशी धन्वंतरी पूजेसोबतच लक्ष्मी आणि कुबेराचीही पूजा केली जाते. दिवाळीची माहिती घेताना या दिवसाची माहिती करून घेणे गरजेचे आहे. धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केली जाते. धनत्रयोदशीला कशाची खरेदी करावी आणि करू नये याचेही काही नियम आहेत. धनत्रयोदशीबद्दल अनेक दंतकथा आणि आख्यायिका सांगितल्या जातात. दिवाळीची माहिती जाणून घेताना जाणून घेऊया त्यापैकी एक आख्यायिका. एकदा यमराजाने एक कथा सांगितली. एक हंस नावाचा राजा शिकार करत असताना दुसऱ्या राज्याच्या सीमेत जाऊन पोहोचला. दुसऱ्या राज्याच्या राजाने हंस राजाचे स्वागत करत त्याचे आदरातिथ्य केले. त्याच दिवशी हेमराजाला पुत्र झाला. षष्टीच्या दिवशी सटवाईने येऊन त्याचे भविष्य सांगितले. राजाच्या पुत्राचा 16व्या मृत्यू होईल, म्हणजेच लग्नाच्या 4थ्या दिवशी तो मरेल. हे ऐकून राजा व्याकुळ झाला आणि त्याने आपल्या पुत्राला मृत्यू येऊ नये म्हणून एका गुहेत लपवून ठेवलं. विधिवत सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळे राजपुत्राचा वयाच्या 16व्या वर्षी हंस राजाच्या मुलीशी विवाह झाला. त्याचे प्राण घेण्यासाठी यमराज तिथे गेले. लग्नाच्या 4थ्या दिवशी त्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यावेळी एवढ्या आनंदाच्या दिवशी अनर्थ कोसळलेला पाहून यमराजालाही दुःख झाले. असा प्रसंग कोणावर येऊ नये म्हणून त्यांनी धनत्रयोदशीपासून 5 दिवस जो दीपदान करेल त्याला अपमृत्यू येणार नाही असे सांगितले. म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो. घरी अपमृत्यू येऊ नये म्हणून घराबाहेर यमराजाच्या नावाने एक दिवा लावला जातो. म्हणून संध्याकाळी दाराबाहेर दिवा लावावा. धनत्रयोदशीच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. उत्तम आरोग्य मिळावे यासाठी धन्वंतरीचा फोटो किंवा मूर्ती आणून त्याची पूजा केली जाते.
याच दिवशी लक्ष्मीची पूजा देखील केली जाते. काही जण धणे, गूळ आणि पैसे ठेवून लक्ष्मीची पूजा करतात. नरक चतुर्दशी या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची पद्धत आहे आणि अभ्यंग स्नानाचे महत्त्व हा दिवाळीसाठी खास आहे. पहाटे उठूनच या दिवसाची सुरुवात केली जाते. मस्त उटणे लावून या दिवशी अंघोळ करतात. उटणं लावून अंघोळ करणं म्हणजेच शरीरावरून मल काढून शरीर शुद्ध करणे. काही जण हे घरीच उटणे बनवतात. घराबाहेर कारेठे लावून अनिष्ट शक्तींना पायाखाली चिरडले जाते आणि मोठ्याने गोविंदा गोविंदा असे म्हणतात. नरक चतुर्दशी किंवा नरक चतुर्थी संदर्भातही काही दंतकथा प्रचलित आहेत. पुराणानुसार नरकासूर नावाचा एक असुर होता, ज्याचा जन्म पृथ्वीच्या गाभाऱ्यातून झाला होता. त्याला विष्णुपुत्र असेही म्हणत. ज्यावेळी भगवानाने पृथ्वीचा उद्धार केला त्यावेळी हा वराह अवतार जन्मला होता. लंकापती रावणाचा वध झाल्यानंतर नरकासुराचा पृथ्वीच्या गर्भातून जन्म झाला. राजा जनक यांनी त्याचे पालनपोषण केले. पुढे त्याला प्राग्ञ ज्योतिपूर या नावाचा राजा म्हणून भगवान विष्णू यांनी घोषित केले. नरकासूर हा राजा कंस याचा फार जवळचा होता. माया या राजकुमारीशी त्याचा विवाह झाला. नरकासुराचे आयुष्य व्यवस्थित व्यतीत होत असताना बाणासुराच्या दुष्ट संगतीत तो अडकला. त्यामुळेच वसिष्ठ ऋषींनी नरकासुराला विष्णूच्या हातूनच मृत्यू येईल असा श्राप दिला. या श्रापातून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करत त्याचा कोणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्याच्या या वराच्या बळावर त्याने अनेक अन्याय सुरू केले. अनेक राजांना हरवून राज्यातील स्त्रिया आणि मुलींना पळवून मणिपर्वतावर आणून ठेवले. त्याच्या ह्या उन्मत्तपणामुळे देव आणि मानवही त्रासले होते. अखेर भगवान कृष्णांनी नरकासुराचा वध करण्याचे निश्चित केले. त्याची राजधानी असलेल्या प्राग्ञ ज्योतिपूर येथे गरुडावर स्वार होत त्यांनी नरकासुराच्या देहाचे 2 तुकडे केले. बंदिवासातील सगळ्या महिलांना सोडवले. त्यांना कोणी स्वीकारणार नाही हे जाणून त्यांनी तब्बल 16,000 कन्यांशी विवाह केला. या पराक्रमाची आठवण म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. नरक चतुर्दशी नेमकी कशी साजरी करावी? तर पहाटे उठून अभ्यंग स्नान केले. त्यानंतर लहानांना तेलाने मालिश करून मग त्यावर उटणं लावलं जातं. घराबाहेर रांगोळी आणि दिवा लावला जातो. तुळशी शेजारी दिवा पेटवून किंवा घराबाहेर कारेट नावाचं फळ घेऊन ते अंगठ्याने फोडलं जातं. नरकासुराचा वध म्हणजेच अनिष्ट प्रवृत्तींचा वध किंवा वाईटाचा नाश असं म्हणत मस्त सहकुटुंब सहपरिवार दिवाळीचा फराळ खाल्ला जातो. दिवाळी लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व आहे. व्यापारी वर्ग हा तर दिवस अगदी मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात. लक्ष्मीचा वास आपल्याकडे कायम राहावा, घरी असलेला पैसा अडका टिकवून राहावा यासाठी हा दिवस मोठ्या श्रद्धेने
आणि उत्साहाने साजरा करण्याची पद्धत आहे. लक्ष्मी पूजन नेमके का केले जाते याचीच आता आपण माहिती घेऊया. शरद पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या समुद्र मंथनातून लक्ष्मीची उत्पत्ती झाली. शरद पौर्णिमा म्हणजे नवरात्र उत्सवानंतर येणारा कोजागिरीचा दिवस. हा लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येला येतो. कार्तिक अमावस्येचा हा दिवस काली मातेचा असतो. या दिवशी काली मातेची पूजा होणे अपेक्षित असते. असे म्हणतात की शरद पौर्णिमेचा म्हणजेच धवल प्रकाशाचा दिवस लक्ष्मीचा आणि अमावस्येचा दिवस हा काली मातेचा असतो. पण बदलत्या काळानुसार दिवाळीच्या दिवसात लक्ष्मीची पूजाच केली जाते. आता तर दिवाळीत लक्ष्मी पूजनाची प्रथाच रूढ झालेली असते. लक्ष्मी पूजन कसे करावे? तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीची मूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश यांचीही पूजा केली जाते. लक्ष्मी माता प्रसन्न राहण्यासाठी घरातील लक्ष्मी, धन, पैसा, सोनं, धान्य यांची पूजा केली जाते. यामध्ये वाढ व्हावी आणि आनंद कायम टिकून राहावा अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या नावाने ओळखला जाणारा हा दिवस दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. हिंदू धर्मानुसार मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. सोने खरेदी आणि व्यापाऱ्यांसाठी नव्या वर्षाची ही सुरुवात असते. या दिवशी पतीलाही औक्षण करण्याची पद्धत आहे. दिवाळी पाडवा हा दिवस खास नवरा बायकोचा असतो. त्यामुळे या दिवशी बायकोला काहीतरी भेटवस्तू द्यायला विसरू नका आणि बायकांनीही त्यांच्या नवऱ्यांना औक्षण करायला विसरू नका. यामागची सुद्धा एक दंतकथा आहे. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचना यांचा पुत्र होता. राक्षस कुळात जन्म घेऊनही तो अत्यंत चारित्र्यवान, प्रजाहित दक्ष, दानी आणि विनयशील होता. त्याचा दानशूरपणा हा त्याच्या ठायी असलेल्या सगळ्यात मोठा गुण होता. त्याच्या या वाढत्या शक्तीच्या प्रभावाने त्याने देवांचाही पराभव केला. त्याचा पराभव करण्यासाठी भगवान विष्णूंची निवड करण्यात आली. बळीराजाने यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देणे गरजेचे होते. हे दान घेण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बळीराजासमोर उभे राहिले. वामनाने बळीराजाकडे 3 पावले भूमी मागितली. वचनाला जागून दान देण्याची त्याने तयारी दाखवली. वामन रूपातील विष्णूंनी प्रचंड रूप धारण केले आणि 2 पावलांनी संपूर्ण पृथ्वी व्यापली. आता 3रे पाऊल ठेवायला जागा नसल्यामुळे बळीराजाने नम्रपणे वाकत आपले मस्तक पुढे केले. बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवत त्याला पाताळ लोकात पाठवत तेथील राज्य दिले. तो गर्विष्ठ असला तरी दानशूर आणि क्षमाशील होता. म्हणूनच भगवान विष्णूंनी त्याला वर देत कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या गुणांची पूजा करतील असे सांगितले. तोच हा दिवस बली प्रतिपदा. दानशूर राजा बळी याची प्रतिमा काढून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. त्याची पूजा करत
बळीचे राज्य येवो अशी कामना केली जाते आणि ओवाळताना असं म्हटलं जातं, इडा जावो पिडा जावो आणि बळीचं राज्य मी ओवाळतेय त्या माझ्या भावाला येवो. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. आर्थिक वर्षाची सुरुवात असं ह्या दिवसाला मानत नव्या चोपड्या आणि वह्यांचं पूजन केलं जातं. तर नवदाम्पत्यांसाठी हा दिवस फारच महत्त्वाचा असतो. या दिवशी पत्नी पतीला उटणं लावून अंघोळ घालते. पती तिला भेटवस्तू देतो. या दिवसाला दिवाळी सण असेही म्हणतात. पहिली दिवाळी ही त्यामुळेच नवदाम्पत्यांसाठी खास असते. बहीण भावाच्या नात्याचे बंध जोपासणारा हा सण म्हणजे भाऊबीज. दिवाळीची सांगता या दिवसाने होते. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज अशी या सणाची ओळख आहे. या दिवशी अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. शिवाय या दिवसात काही श्रद्धाही आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी स्त्रियांमध्ये दैवित्व जागृत होतं. या दिवशी बहिणीच्या सानिध्यात राहिल्यामुळे आणि तिच्या हातचे पदार्थ खाल्ल्यामुळे भावाला चांगलाच लाभ होतो. आजकाल भाऊबीजेचं स्टेटसही आवर्जून ठेवलं जातं. यामागे सुद्धा एक दंतकथा आहे. यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले. म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्यास त्या वर्षी तरी यमापासून भय नसते असे म्हणतात. अपमृत्यूची भीती करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवशी यमराजाला दूर ठेवण्यासाठी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याला ओवाळते. बहीण भावाचा सण असल्यामुळे बहिणीने या दिवशी भावाच्या आवडीचे पदार्थ बनवावेत. या दिवशी भाऊ हा बहिणीकडे येतो. बहिणीने भावाला ओवाळावे आणि भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यावी. भावाच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी अपमृत्यू निवारणार्थ यमाला दीपदान करण्याची पद्धत आहे. दिवाळीतील रांगोळी आणि कंदिलाचे महत्त्व. दिवाळी सगळं वातावरण एकदम वेगळं झालेलं असतं. दारोदारी रांगोळी काढली जाते. घरोघरी वेगवेगळ्या आकाराचे कंदील लावले जातात. दारात दिवे लावले जातात. रांगोळीचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कंदिलाचेही अगदी तसेच महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊयात या रांगोळी आणि कंदिलाचे महत्त्व. रांगोळी हे सौंदर्य आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. त्यामध्ये काढलेली प्रतीके ही मांगल्य, शक्ती, उदारपणा याची चिन्हे मानली जातात. रांगोळी ही सगळ्या नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याचे काम करते. त्यामुळेच घरात काही आनंदाचे प्रसंग असतील तर त्या दिवशी अगदी हमखास रांगोळी काढली जाते. रांगोळी काढण्यामागे अशीही धारणा आहे, नशीब फळफळणे, चांगल्या चांगल्या गोष्टींना आमंत्रण देणे या गोष्टींसाठी रांगोळी काढली जाते. आकाशकंदील हे देखील मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आकाशकंदिलामुळे घरात सकारात्मक प्रकाश येण्यास मदत मिळते. आकाशकंदिलाचा रंग आणि त्याचा आकार हा आनंद प्रदान करणारा असतो.
आपण जसा दिवाळीचा सण आनंदाने साजरा करतो, फोटोज काढतो, स्टेटस ठेवतो, व्हिडिओज बनवतो, एकमेकांना भेटतो, भेटवस्तू देतो, त्याच पद्धतीने दिवाळीचं महत्त्व आणि दिवाळीची माहिती आपल्याला माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि तसंच ही माहिती आपल्या पिढीला आणि आपल्या पुढच्या पिढीला असलीच पाहिजे, म्हणून हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही तुमच्या आप्तेष्टांपर्यंत नक्की पोहोचवा. दिवाळी सणाची माहिती ही तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल असं मला वाटतं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका. तसेच अनेकविध प्रकारचे व्हिडिओज, कथा, माहिती, कीर्तनं, कादंबरी, पुस्तकं, साहित्य, फॅशन, कुकिंग सगळ्याच गोष्टींची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मला अजून कोणत्या विषयावरची माहिती ऐकायची आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. अर्थातच तुम्हाला जी माहिती हवी असेल ती आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. म्हणून हा व्हिडिओ कसा वाटला आणि कशा प्रकारची अजून तुम्हाला माहिती अशी ऐकायची आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. असे छोटे मोठे सण आपण साजरे करत असतो, पण आपल्याला त्याची माहितीच नसते. ही माहिती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावी म्हणूनच आम्ही हे व्हिडिओज बनवतो. म्हणून आम्हाला तुमचे अभिप्राय सांगायला विसरू नका. आम्ही तुमच्या अभिप्रायांची, तुमच्या कमेंट्सची वाट पाहत आहोत. धन्यवाद.